नमस्कार. प्रेसिडेंट संगीत महोत्सवाची माहिती देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स देखील आपण सगळे आलात. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. संगीत महोत्सव यावर्षी 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी होतोय. हुतात्मा स्मृती मंदिर इथे असणार आहे आणि दोन्ही दिवशी 6:25 कार्यक्रम सुरू होईल. संगीत महोत्सवाचं हे 9वं वर्ष आहे आणि यावर्षीचं उद्घाटन म्हणजे आपण सुरुवात करतो आहोत अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने. 9 वर्षामध्ये आपण सरोद पहिल्यांदाच घेतो आहोत आणि त्यामुळे त्याचं एक वेगळेपण असणार आहे. आपल्याकडे सचिन पटवर्धन इंदोरचे येऊन गेलेले आहेत. ते देखील सरोद वादक होते, पण त्यांना काही सरोद वाजवताना नखाच्या खाली तारा धरून वाजवावं लागतं आणि त्यामुळे त्यांना काही त्रास झाला म्हणून मग त्यांनी एक वेगळं इन्स्ट्रुमेंट तयार केलं, स्पॅनिश वीणा, जे त्यांनी आपल्याकडे वाजवलं. सरोदचा कार्यक्रम हा पहिलाच होतो आहे. पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रति भीमसेन जोशी म्हणून ओळखले जाणारे पंडित हरीश तिवारी यांचं गायन होईल. हे देखील पहिल्यांदाच सोलापुरात येत आहेत, त्यामुळे सोलापूरकरांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी 11 फेब्रुवारीला पहिल्या सत्रामध्ये एक परत खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन. बासरी आणि तबला, पण बासरी वादक आहेत तेजस विंचुरकर आणि तबला त्यांच्या पत्नी मिताली विंचुरकर या वाजवतात. तर त्यामुळे तोही एक वेगळा अनुभव असणार आहे की तेजस आणि मिताली विंचुरकर यांच्याबरोबर बासरी आणि तबला. आणि किराणा घराण्याचे पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं शास्त्रीय गायन दुसऱ्या सत्रात, शेवटच्या सत्रात होईल. तर असा एक सुंदर कार्यक्रम घेऊन येतो आहोत. सगळ्यांनी ह्याचा खूप आस्वाद घ्यावा. आपण हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रवेशिका मोफत आहेत, पण प्रवेशिका घ्यायला अशी विनंती आहे सगळ्यांना, सर्व रसिकांना. आणि त्या तिथे मंगळवारपासून उपलब्ध असणार आहेत. तर हुतात्मा स्मृती मंदिरातून लोकांनी प्रवेशिका घेऊन जाव्या आणि मोठ्या संख्येने या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.